नमस्कार. आता वाजलेले आहेत 11 आणि आता आपण आपला धंदा मोजून घेणार आहोत आणि दिवसा आपण एक आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे की दिवसभराचा धंदा वगैरे आपल्याला किती होतो. आणि मी जो टायमिंग सांगितला 3, 3:30, 4च्या आसपास मी घरून आलो आणि धंदा किती केलेला आहे तो तुम्हाला आता मी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित दाखवणार आहे. हे आपल्याकडे पैसे आहेत, तर आता तुम्हाला सर्व व्यवस्थित लावून सविस्तरपणे मोजून दाखवतो. आत्ता तुम्हाला सविस्तरपणे मोजून दाखवतो. आपण पैसे पहिले लावून घेऊया. पहिले पैसे लावून घेऊ आणि नंतर तुम्हाला सांगतो की आपण 4, 4:30, 3:30च्या आसपास आलो घरून आणि शेअरिंगमध्ये किती धंदा केलेला आहे तो. आणि आपला ग्रामीण भाग असल्याकारणाने आपला जो धंदा आहे तो कशा पद्धतीने होत असतो. कारण की आज आपण घरून भरपूर असं लेट आलो होतो. आता आपण पैसे वगैरे पहिले व्यवस्थित लावून घेऊ, त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सांगतो की आज आपला धंदा किती आहे. रिक्षाची कमाई. भरपूर लोकांना प्रश्न पडत असेल की रिक्षाची कमाई ही चांगली आहे का आणि ह्याच्या माध्यमातून आपण घर परिवार वगैरे चालू शकतो का. तर आता तुमच्या पुढेच मी लाईव्ह पैसे मोजून घेणार आहे. हे 200, 300, 350, 400 आणि हे 500, 600, 700, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 930 रुपये आपण धंदा केलेला आहे. 930 रुपये 4:30 वाजल्यापासून आपण हा धंदा केलेला आहे. आणि हा धंदा आपला मेहनतीचा धंदा आहे. आणि 4:30 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत आपण हा शेअरिंगमध्ये धंदा केलेला आहे. भरपूर लोकांना प्रश्न पडतो की रिक्षा चालक आपला परिवाराचा खर्च उदरनिर्वाह करू शकतो का, आपला घर परिवाराचा प्रश्न मार्गी लावू शकतो का, आपण व्यवस्थित धंदा करून आपला परिवाराचा सांभाळ करू शकतो का. तर माझं स्पष्ट मत आहे की हो, आपण व्यवस्थित आपण धंदा केल्यानंतर आपण आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह या व्यवसायातून करू शकतो. तर हा व्हिडिओ फक्त कमाई किती होती आणि कशा पद्धतीने कमाई असते आणि कशा पद्धतीने आपण शेअरिंगमध्ये धंदा करू शकतो. आमच्याकडे ओला उबेर वगैरे नाही आणि आम्ही ओला उबेरचं भाडं मारत नाही. जरी असेल आमच्याकडे ऑनलाईन असलं तरी आमचा फक्त शेअरिंगचा धंदा आहे. आम्ही शेअरिंग धंदा करत असतो. आमच्याकडे सर्वात मोठी MIDC असल्याकारणाने ह्या ठिकाणी प्रवाशांचं बी जास्त ये जा असते. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच ठिकाणी थांबूया.